प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांना सलाम. प्रियजनानो, धडा जो आहे ना, येणारा धडा तिसरा धडा आहे गर्व विरुद्ध विनयशीलता. यामध्ये ना मला बऱ्याचशा गोष्टी आवडलेल्या आहेत. खूप सुंदर या ठिकाणी पहिल्या भागामध्ये दिलेल्या आहेत आणि त्या मी तुमच्या संगती वाचून शेअर करणार आहे. आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी मला वाटत आहेत, अभ्यासपूर्वक मला वाटत आहेत, त्या मी तुमच्या संगती शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये सुवर्णवचन आहे, कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नीच केला जाईल व जो आपणाला नीच करतो तो उंच केला जाईल. येशू ख्रिस्तानं स्वतःला कधीच उंच केलं नाही. त्याच्या प्रत्येक भाषणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला गौरव देणं होतं, परमेश्वराला गौरव देणं होतं, देव जे काही सांगल ते करणं होतं. आणि एक देवाचा सेवक या नात्यानं आपण सुद्धा येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकले पाहिजे, कारण की आम्ही त्याचे सेवक म्हणून ओळखले जातो. आणि आम्हाला जर गर्व असेल, आम्ही जर स्वतःला उंचवत असू, गर्व असला तरच आपण स्वतःला उंचवतो. आणि जर तसं असेल तर आम्ही देवाला कधीच उंचवू शकत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला उंचवू शकत नाही. आणि म्हणून गर्व असणाऱ्या माणसाला नेहमी असं वाटत असतं की तो नेहमी जो आहे तो कधीच चूक करत नाही, त्याला चूक त्याच्याकडून कधीही होत नाही. आणि प्रियजनानो, आम्ही नेहमी इतरांच्याकडे बोट दाखवत असतो, आम्ही इतरांना नावं ठेवत असतो. परंतु प्रियजनानो, आपण इतरांना दोष देणं, इतरांना बोट दाखवणं म्हणजे स्वतःच्या चुकांच्या वर, स्वतःच्या जीवनातील गर्वाला आपण इतरांना नाकारतो, तेव्हा आपला गर्व आम्ही वाढवत असतो. आपल्याकडे गर्व आहे म्हणून आम्ही इतरांना दोषी ठरवत असतो. ही खरं पाहिली असता ही आपण स्वतःची करत असलेली फसवणूक आहे. हे आम्ही विसरता कामा नये. आम्ही स्वतःला फसवत आहोत. आपण इतरांना फसवायचं तर लांबचीच बाब आहे. आपण गर्वाद्वारे स्वतःला फसवत आहोत. इतरांच्याकडे बोटे दाखवून, इतरांच्या चुका काढून आम्ही स्वतःला फसवत आहोत, हे आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून जो गर्व आहे हा आमच्या जीवनातील काहीतरी, आम्ही महत्वाची व्यक्ती आहोत, आपल्याला काहीतरी किंमत आहे, या इच्छेतून उद्भवतो. हे आम्ही काहीतरी आहे, मी कोणतरी एक मोठा महत्वाचा आहे, एक मी अत्यंत चांगला मनुष्य आहे, मी इतरांच्या पेक्षा चांगला आहे, हे ज्यावेळेस इतरांना दाखवायचं असतं त्यावेळेस गर्व निर्माण होतं. याचं उदाहरण आपण सैतानाचं पाहू शकतो. सैतानाला दाखवायचं होतं की मी देवापेक्षा उंच आहे, देवापेक्षा महान आहे, देवापेक्षा चांगला आहे, पवित्र आहे, माझी ती जागा आहे, हे दाखवायचं होतं. म्हणून सैतानाला जो आहे तो गर्व झालेला आहे. आणि त्या गर्वानंच त्याला त्याची जी गर्वाची इच्छा आहे ती वर आलेली आहे. आणि आम्ही पाहतो की आमच्या जीवनाला, प्रियजनानो, नक्की मोल आहे. त्या ठिकाणी सैतानाच्या जीवनाला सुद्धा मोल होतं, परंतु ते त्याला देवापासून मिळालेलं होतं. त्याला जे जीवन, त्याला जे सर्व गोष्टी, मान सन्मान, देवानं दिलेलं एक उच्च पद, या सगळ्या गोष्टी त्याला देवानं दिल्या होत्या, तरीही तो देवाविरुद्ध बंड करत होता. प्रियजनानो, आपल्याला माहित असू द्या आणि आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की आपल्या जीवनातलं जे मोल आहे, आपलं जे जीवन आहे, हे अत्यंत मौल्यवान आहे. याचा गर्व आम्ही कधीच करता कामा नये, कारण की आपलं जे मौल्यवान जीवन आहे ते आपल्याला उत्पत्ती करणाऱ्या देवानं दिलेली देणगी आहे. आणि म्हणूनच आम्हाला जे मोल प्राप्त झालेलं आहे ते मोल येशू ख्रिस्ताचं बलिदान आमच्यासाठी झालेलं आहे, म्हणून आम्हाला मोल प्राप्त झालेला आहे. आणि प्रियजनानो, म्हणून आम्ही गर्व करता कामा नाही, तर देवाला उंचवणं खूप गरजेचं आहे. प्रियजनानो, देवाला उंचवणं यामध्ये खूप महत्वाच्या बाबी आम्ही शिकणं गरजेचं आहे. आम्ही इतरांच्या समोर एक विश्वासक या नात्यानं, एक ख्रिस्ती या नात्यानं, देवाचा विश्वासक या नात्यानं आम्ही इतरांच्या समोर स्वतःला उंचवत असतो का देवाला उंचवत असतो, ही खूप महत्वाची बाब आहे. जर आम्ही देवाचे भक्त असू तर आमच्या स्वतःच्या काही गोष्टी आम्ही लयास घालवू, आमच्या स्वतःला आम्ही कमी लेखू आणि परमेश्वराला आम्ही उंचवण्यामध्ये सक्रिय असू. जर आम्ही परमेश्वराला, देवाला उंचवत असू तर आम्हाला परमेश्वर उंचवल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर आम्हाला नक्की उंचवेल. ज्यावेळेस आम्ही काल परवाच प्रभुभोजन घेतलं ना, मागच्या आठवडी 13व्या शब्दाच्या दिवशी आम्ही प्रभुभोजन घेतलं.
तेव्हाच आम्ही नम्र झालेलो आहे, नम्र राहण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि आता इथून पुढे आम्ही नम्रच राहिलं पाहिजे. याकडे आम्ही सतत गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे की आम्ही गर्वाने फुगून न जाता आम्ही देवासमोर आणि इतरांच्या समोर नम्र असलं पाहिजे. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. धन्यवाद.